पाचोऱ्यात 16 वर्षांनंतर 2 बाळ जन्माला येताच त्या आईचा मृत्यू. मराठी चित्रपट माहेरची साडीसारखी घडली घटना. पाचोरा येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी सौ ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय अंदाजे 37 या महिलेला लग्नाच्या 16 वर्षांनंतर दिनांक 19 मार्च 2025 रोजी दुपारी 4 वाजता सावनेरकर हॉस्पिटल येथे एक मुलगी व एक मुलगा असे 2 बाळ जन्माला आले. दोन्ही बाळ जन्माला आल्यानंतर 3 तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योती ज्ञानेश्वर चौधरी हिला सायंकाळी 7 वाजता हृदयविकाराचा झटका आल्याने तिचे निधन झाले. या घटनेने महिलेचे पती, आई वडील, भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला. लग्न होऊन 16 वर्ष पूर्ण झाली तरी बाळ जन्माला येत नव्हते म्हणून ज्योतीच्या पतीने व आईवडिलांनी खूप ट्रीटमेंट घेतली. गेल्या 9 महिन्यांपासून ज्योतीला दिवस गेले आणि या दोन्ही पती पत्नीला व दोन्हींच्या आईवडिलांना प्रचंड आनंद झाला. ज्योतीने 19 मार्च 2025 रोजी एक मुलगा व एक मुलगी असे 2 बाळांना जन्म दिला आणि दोन्ही पती पत्नीला व आईवडिलांना आणि ज्योतीच्या भावांना खूप आनंद झाला. बाळाच्या 3 तासानंतर त्या आनंदात दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाच्या आईला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने बाळाच्या आईचे निधन झाले. या घटनेमुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त झाला. ही घटना म्हणजे मराठी चित्रपट माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल ही बाळाला जन्म देते आणि त्यानंतर तिचे निधन होते. त्याचप्रकारे ही दुर्दैवी घटना पाचोरा येथील बाहेरपुरा भागात घडली आहे. या घटनेमुळे ज्योतीच्या माहेरी व सासरच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता ज्योतीचा अंत्यसंस्कार केला जाणार आहे.